सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना माझा सप्रेम जय भीम। तर बंधू आणि भगिनींनो, सगळे आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत आहेत आणि आनंद घेत आहेत आणि आम्हाला तेवढाच आनंद भेटत आहे। परंतु आज तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघू शकता आमचा की आम्ही रमाबाई नगरला जाऊन, रमाबाई आंबेडकर नगरला जाऊन आम्ही आता खेळणार आहेत संगीत खुर्ची आणि खो खो। कारण का बोला, तुम्हाला वाटेल का आता पाऊस फक्त आभाळ आलेला आहे, पाऊस काही पडत नाही, फार गरमी पण व्हायला लागली आम्हाला आणि आज काय आमच्या समोर काही काम नसल्यामुळे आज आम्ही दोघी तयार झालो। रावडी बबली इकडे आलेली आहे। आता तिकडची मावशी त्यांना सगळ्यांना सांगितलं तयारी करून या, म्हणजे थोडं कसं काम नसल्यामुळे अंग थोडं गच्च झालेलं आहे आमचं पूर्ण, म्हणून आम्हाला ते आनंद घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, आनंद घेण्याचं कारण तुम्हाला माहित आहे की काम नसल्यामुळे काही आपल्या समोर काम जर असलं थकून येतं आणि झोप लागते। 2-3 दिवस झाले कुठे गेली नाही कामावरती, म्हणून थोडंसं पाय जरा जास्तच गच्च झालेले आहेत, झोप नाही लागत। म्हणून आज मात्र फार मोठी धमाल करायची आम्हाला आणि खो खो आमच्या टायमाला संगीत खुर्ची हे सर्व होतं। तर आज आम्ही माझ्याच बहिणी, सर्व माझे सासू, माझ्या नंदा, माझ्या देवराणी हे सर्व आम्ही घेणार आहेत आणि तिकडे तुम्हाला रमाई नगरला आम्ही दाखवतो। तर तुम्ही पण नक्कीच आनंद घ्या। कारण आता रावडी बबली आहे, मला बोलते मम्मी तू फार म्हणजे हे मॅक्सी घालून तुला तयारी नाही करत, काय नाही, म्हणून आज खरंच काही जर असलं ना काम, लगेच आपण महिलाचं कसं असतं सगळ्या लेडीजचं लगेच तयार होणे आणि पुढे जायचं असलं की लगेच आम्ही लगेच तयार, म्हणजे 20 मिनिटात तयार होतो। तयार झालेली आहे आणि मम्मी झोपली होती, बबली मम्मी काय बोलूच देत नाहीये गाईज। हे बघा, आता मी आणि मम्मी चाललेलो आहे रमाबाई नगरला, तिथे मी सुद्धा तुम्हाला दिसणार आहे संगीत खुर्ची खेळताना। बघूया आता मम्मी आम्हाला हरवते का आम्ही मम्मीला हरवतो। तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। रावडी बबली पण आहे आमच्या सोबत। हॅलो गाईज, तुम्हाला वाटत असेल माझा ब्लॉग येत नाहीये, पण सध्या मी फारच कामात आहे आणि मी सोशल वर्कर पण आहे, तुम्हाला तर चांगल्या प्रकारे मी सांगितलेलंच आहे। तर सोशल वर्क करत असताना माझं नेहमी जिल्ह्याकडे जाणं येणं चालू राहतं। त्यासाठी मम्मीचं घर मध्येच आहे। मी जाऊन आल्यानंतर 4 वाजेपर्यंत जर मी घरी आली तर मी मम्मीला एक भेट देऊनच माझ्या घरी जाते, म्हणून मी इथे आलेली होती। तर मम्मी भेटली। मम्मीचा आता प्लॅन आहे की संगीत खुर्ची खेळण्याचा आणि संगीत खुर्ची खेळूया नक्की। मी तर जास्त म्हणजे कॉम्पिटिशन टफ असणार आहे, मम्मीचंच आता मला अवघड वाटतंय जरासं, कारण की मुली तर धावू शकतात आणि मी पॅन्ट घालूनच खेळणार आहे। मम्मीचं साडी आहे, जर कॉम्पिटिशन टफ अजून पाहिजे असेल तर आम्हाला ही साडीच घालावी लागेल, तेव्हाच मजा येईल। कारण की जीन्स वरती, लेगिन्स वरती कोणीही धावू शकतं, साडीवरती धावणं थोडं कठीण आहे। आणि मित्रांनो, माझी बबली म्हणजे सुष्मिता माझी खरंच म्हणजे डॅशिंग पण आहे आणि काल म्हणजे डॉक्टरकडे गेली आणि ही गेली होती श्रद्धा डॉक्टरकडे, आणि शिंदे सर इथे फेमस डॉक्टर आहेत, MD आहेत, आणि मी तिला सांगितलं थायरॉइड वगैरे असेल तर चेक करून ये। ते गेली तर बोलते का सर माझा जरा आवाज वाढला, पण डॉक्टर बोलले नाही तुमच्या सगळ्या घराचा आवाज असाच आहे, तुमची फॅमिली जोरात बोलते। तुझी मम्मी जरी आली तर लगे आम्हाला सगळ्याला कळतं सोनकांबळे मॅडम आलेले आहेत, म्हणून खरंच मित्रांनो जसे हसली ते मी आज ना ग्रामपंचायत मध्येही गेली ना, तरी पण ते म्हणजे असं आहे ना, मला नुसतं सर म्हटलं ना तरी पण तिला हा काय झालं लग्न, माझा आवाजच असा आहे ना एकदम रफ टफ की पुढच्या व्यक्तीला वाटतं का मी प्रेमाने बोलते का भांडते तेच कळत नाही। आणि मी पालघरला जाऊन आले, मी जिल्हा कौशल्य अधिकाऱ्याकडे मला माहिती घ्यायची होती, गोळा करायची होती काय काय आहे महिलांसाठी सगळ्यांसाठी। तर मित्रांनो, मी असं बघत राहते कोणाला आपल्याकडनं काही साहित्य भेटतं का म्हणून माहिती काढण्यासाठी गेलेली, तर तिथे पण माझा आवाज ऐकून सगळे आजूबाजूचे सर्व टेबलवाले सगळे कर्मचारी बघत होते कोण आलाय, म्हणून आमचा आवाजच तसा आहे। आम्ही कोणाला फार आतून मात्र प्रेमाळू आहेत सगळे माझे, प्रेमाळू आहेत पण आवाज रपटप आहे। तर खरंच चला आपण जाऊया, भेटूया आपण रमाबाई नगरला। हे बघा गाईस, मी आलेली आहे रमाबाई आंबेडकर नगरला। तर मी आली आणि पाऊस फार जोरात चालू झालेला आहे,
आणि तयारी पण केली होती. मला बबलीने सांगितलं होतं की मम्मी आपल्याला खो खो आणि संगीत खुर्ची खेळण्यासाठी जुट्टू वगैरे बांधून घे, कारण धावावं लागेल म्हणून फुल तयारीमध्ये आलं होतं गाईस. पण पाऊस फार चालू झाला. तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आभाळ फक्त आलेला आहे, पाऊस सकाळपासून नाही. काहीतरी आपण हे घेऊया, आनंद घेऊया. तर आज म्हणजे बघा मग अक्काकडे आली. आणि गाईस माझी अश्विनी म्हणजे माझी मोठी मुलगी, तिचं हे ऑफिस तर माझंच आहे म्हणा, वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस आहे. बघू शकता बाळासाहेब आंबेडकर आणि माझा त्याच्यामध्ये फोटो. मला एक पुरस्कार भेटलेला आहे त्यांच्या हातातून. तर याच्यामध्येच आता लाडकी बहीण योजना निघाली, त्यासाठी मग आपण इकडनंच ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन आणि झेरॉक्स वगैरे सायबरमध्ये इथे मग आपल्याला भेटले. तर मग अक्काने तो एक छोटासा म्हणजे आहे तिचा पहिल्यापासून थोडे झेरॉक्स वगैरे आधार कार्डाचं याचं त्याचं करून देत असतं. परंतु तिला म्हणजे एकही दिवस फुरसत नाही, आता एकदम बिझी आहे. जवळपास 1 महिन्यापासून मला ती भेटत नाही. रक्षाबंधनला तिथे आली तर फक्त घरी आली आणि पाया पडण्यासाठी आली. बघा एवढं मोठं काम हिच्या हाती घेतलं तिनं. तर खरंच मित्रांनो, काही ना काहीतरी माणसाला काम पाहिजे, उद्योग पाहिजे की माणूस त्याच्यामध्ये दिवसभर मग्न असतं. म्हणून आता ती फार बिझी आहे. आता मी तिला भेटण्यासाठी आली तर ती कोणाचा तरी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलेली आहे त्याच्यासोबत, मैत्रिणीसोबत. तिला ऑफिस माहीत नाही म्हणून आता ही गेलेली आहे तिच्यासोबत की मी तुला काढून देते. तर बघा आईवडील पण, मी पण समाज म्हणजे सर्व सोशल वर्कर आणि समाजाचं छोटं मोठं काम करत राहते. त्यांचं चांगलं व्हावं, त्यांचं भलं व्हावं म्हणून. तर मुलंही तशीच निघाली. माझी बबली डॅशिंग आहे, ती पण याच्या त्याच्या समस्या घेऊन निवारण करीत असते. कोणाचं सर्व काय असेल जिथे तिथे जाऊन त्याला समजून सांगून की असं नाही बाबा, असं काय पडलंय, आपला शांतीचा धम्म आहे, गुणागोविंदानं सर्व राहा. आज भांडण केले तरी उद्या एकमेकाचं आपल्याला तोंड बघावं लागतं. मग मला हे असं माहिती पडतं तर मला फार आनंद होतो गाईस की माझी सगळ्या मुली माझ्यावरच झालेल्या आहेत, डॅशिंग आहेत आणि हुशार आहेत, तेवढ्यात लाजत नाहीत. सिलवान देखील, कारण का नाहीत लाजत, तर कोणाला घाबरत नाही, पावर आहे त्यांच्याकडे. म्हणून काय करतात त्या, कोणाला न घाबरता, कोणाला न डगमगता, एक मोठा अधिकारी असेल तिथे जाऊन जर त्यांना काही पेपर वगैरे पाहिजे असेल तर सांगतात, सर मला हा पेपर पाहिजे, मला असं भरायचं, मी बेरोजगार आहे, मी सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे. आणि म्हणून ते लोक सांगतात थांबा बसा देऊ. तर फार मला हे आनंद वाटतो. काही ना काहीतरी त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला सुष्मिता माहीत आहे, बबली लास्ट नंबर सगळ्यांमध्ये. तर तिचा प्लॅन पाण्याचा आहे, चक्की आहे, प्लस दुकान आहे. तर ती पण चांगलं तिच्या पोटापुरतं समाधानी आहे आणि खुश आहे. मित्रांनो, फक्त माझी एकटी श्रद्धा नावाची मुलगी काही करत नाही, कारण फार आळशी आहे. नवरा जातो गाडीवर तिकडे 25,000 40,000 भाडं असतं, हैदराबाद इकडे तिकडे. तर तो काही तिला सांगतो जाऊ नको, आराम कर आणि मम्मीकडे जा आणि तिकडे राहा. तर बघा असं चाललेलं आहे सर्व चांगलं आमचं. परंतु आनंद याच्यासाठी भेटतो की आपले सर्वांना वाटतं आईवडिलांना की आपले मुलं सुशिक्षित पाहिजेत आणि संस्कारी पाहिजे. तर खरंच मित्रांनो, संस्कारी ज्या घरामध्ये मुलं आहेत त्या घर खरंच आनंदानं राहून गेलेलं असतं आणि शांत वातावरण असतं. नाहीतर आपण लोकांचं बघतोच, मारामाऱ्या, भांडणं, याच्या त्याच्या घरी दारू पिऊन धिंगाणा, इकडे तिकडे पळापळी, फार संसार उद्ध्वस्त झालेत काही लोकांचे. तर फार म्हणजे आम्ही एकदम आनंदी आहेत. तर मित्रांनो, पावसा पाण्याचं मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, आपल्या घरातली कहाणी आपल्याला सर्व माहीतच आहे. तर आता आपण रमाबाई आंबेडकर नगरला तर जाणार आहे. कारण बघा, काही जर केलं आईवडिलांची मुलांना वाटतं का आईवडिलांनी येऊन इथे काम थोडंसं का होईना करायला पाहिजे. जेव्हा म्हणजे लहान जावई सगळ्यामध्ये आजे, तर मला जायपर्यंत ते
दुकान जर गिऱ्हाईक नसलं तर बाहेर बसून राहतात, पण दुकानाच्या बाहेर देखील त्यांना बसावंच लागतं. परंतु जेव्हा मी गेली की लगेच बघतात की आता माझे सासूबाई आल्या, म्हणजे मामी आल्या, म्हणजे मी आली, तर लगेच जाऊन सांगणार का बबली मम्मी आलेली आहे आता, मग माझं झाले ड्युटी. मग गाईस मला तिथून पुढे 6 ते 9, 9:30 वाजेपर्यंत मला थांबावं लागतं दुकानामध्ये दररोज. मग नंतर आपल्याला चला 1500-1600 मी आल्याच्या नंतर धंदा त्यांचा 900-1000. मग बबली काय बोलते का मम्मी तू आल्यावर धंदा होतो असं नाही ग बाई, संध्याकाळी लोकांना सामान लागतं म्हणून लोक घेतात. सकाळी तर काय फक्त दूध आणि हेच लागते, संध्याकाळी सगळं सामानाची गरज असते. तुला वाटते याच्याकडून का धंदा नाही झाला? तर गाईस चला ठीक आहे, असा परिणाम आमचा सगळा म्हणजे चाललेला आहे, व्यवस्थित आहे. आणि मला आज फक्त चांगलं म्हणजे फ्रेश राहण्यासाठी मला संगीत खुर्ची खेळायची होती. सगळ्या महिला तिथे जमा झालेल्या होत्या, पण पावसाने गोंधळ गेल्यामुळे जाऊ द्या चला इथेच थांबूया आम्ही. पण त्याच्या पहिले तुम्हाला जाऊन तिकडे मला त्यांची भेट घ्यावी लागेल. त्या लेडीज सर्व जमा झालेल्या आणि त्या तुम्हाला दाखवावं लागतील की या संगीत खुर्ची खेळण्यासाठी, खो खो खेळण्यासाठी आलेल्या होत्या. तुम्ही म्हणताल की का खेळताय, पण मित्रांनो तुम्हाला सांगितलं गाईस की माणूस गच्च अंग होतं वय झाल्यानंतर. तुम्हाला माहिती आहे 50 नंतर माणूस थोडं हेच होतं, म्हणजे तर वाटतं काही ना काही केलेलं, हातपाय हलवला थोडी झोप येते. तर चला आपण जाऊया आता सुष्मिताच्या दुकानाकडे. थोडा पाऊस थांबलेला आहे आणि याच्या पहिले बघितलं होतं की नाही, दाखवलं होतं मी एकदा तुम्हाला हे ऑफिस. तर हे बघा माझं ऑफिस आहे, सर्व कारभार देत असतो. आणि हे बघा सर्व फायदे वगैरे सर्व याच्यामध्ये आपल्या इलेक्शनचे पण काही याद्या वगैरे आहेत तिथे. आता तर मित्रांनो हे बघा माझं ऑफिस आहे वंचित बहुजन आघाडीचं, आणि तुम्हाला माहीत आहे मी वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष पालघर जिल्हा. तर बघा असं म्हणजे माणूस प्राणी जेव्हा चांगले धम्म मार्गाने जो चालतो त्याला नक्कीच असे बाबासाहेब आंबेडकरांचा वरती फोटो आणि खाली खुर्ची, तर याचं महत्त्व ज्याला काही कळतं त्याला कळतं. हे फार मोठं महत्त्व आहे बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई, की जेणेकरून त्याला ती खुर्ची भेटते, ऑफिस भेटतं. नाहीतर मित्रांनो काही लोक म्हणजे बरेच काहीची प्रगती आहे, काहीची नाही आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आम्हाला दिलेला तो शांतीचा धम्म, सगळा ईश्वराला प्यारा धम्म भगवान बुद्धाचा धम्म आहे आणि नीतिवान लोकांचा धम्म आहे. ते बघा नक्कीच नीतिवाल्याची प्रगती होती आणि ज्याच्याकडे नीती नाही त्याची अधोगती होती. तर हे बघा मी बोलत नाही मित्रांनो, गाईस मी बोलत नाही, हे भगवान बुद्ध बोलतात की तुम्ही जेव्हा नीतिवान बनता तेव्हा तुमची प्रगती होईल. जोपर्यंत तुम्ही नीतिवान बनत नाही तोपर्यंत तुमची अधोगती राहील. तर मित्रांनो नक्कीच सगळ्यांना मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते की यांना सत्य बुद्धी लाभो आणि यांची नीतिमत्ता चांगली हो आणि या नीतिमत्तेने हे चांगलं कार्य करो. बघा जगामध्ये अजून भगवंत म्हणतात संधी कुठल्याही टायमाला कमवायचा तुम्हाला मोका आहे. कुठल्याही क्षणाला तुम्ही भगवान बुद्धाचा धम्म मार्गावर चालू शकता. म्हणून सगळं ज्यांनी आहारी गेलेले आहेत, काही नशेच्या आहारी गेलेले आहेत, काही कोणी धूम्रपान करत आहेत, मित्रांनो ते काही करू नका. संसारामध्ये अधोगती होते आणि पूर्ण आपल्या घराचा भंग होतो. म्हणून सगळेजण भगवान बुद्धाच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा, जसा की आम्ही करतोय आणि आम्ही करत राहू. कारण बघा बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिला तो फार पवित्र धम्म आहे, सत्य धम्म आहे आणि त्या धम्माचं पुरेपूर पालन करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या विघ्नापासून सगळ्यापासून मुक्ती भेटेल, तुम्हाला लाभ भेटेल आणि विघ्न तुमच्यावर येणार नाही. तर मित्रांनो फार मी तुम्हाला बोलले, मी काय प्रवचन तुम्हाला देत नाही, परंतु मी तुम्हाला एक
शब्द आठवला म्हणून मला तुम्हाला बोलावं लागलं. तर कंटिन्यू तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा आणि तुम्ही स्वस्त आणि मस्त राहा आणि एकदम निरोगी राहा अशीच मी प्रार्थना करेन. चला भेटूया. तर जय भीम नमो बुद्धाय गाईस. बंतेजी पण म्हणजे अचानक बिहारामधून बाहेर आले. मी बघितलं त्यांना, म्हणलं बंतेजी या आतमध्ये या. तर बंतेजी मी कधी पण माझं म्हणजे मी स्वतःच मी हे करते की भगवंतामुळे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला आणि त्या धम्माचं आपण पालन जर केलं तर खरंच आपल्याला काही आपल्या संसारामध्ये कमी पडत नाही. तर तुमचं काय म्हणणं असतं याच्यावर? तर आयुष्यमती वैजयंतीमाला सोनकांबळे मॅडमनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तर त्या मुळातच श्रद्धावान उपासिका आहेत, त्यावरून बोलून थांबत नसतात. तर मुळाशी जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळं हे याच्यामुळं साध्य होतं. पुण्यकर्म करता यावे म्हणून आपणाला बुद्धविहाराची निर्मिती करावी लागत असते. नाही निर्मिती केली तर तथागतांना त्रिवार वंदन करून पुष्प फुले वाहून अगरबत्ती मेणबत्ती चरणावरती त्यांच्या लावून आपण विनम्र भाव त्यांच्या चरणी समर्पित जर केला तर आपणाला ह्या उद्योगामध्येही भरगच्च वाढ होण्याची आपल्याला प्राप्ती होत असते. अच्छा. तर गाईस बघा की भगवंताला भंतेजी बोलले की जर तुम्ही बुद्ध विहार नाही बांधू शकले तरी पण भगवान बुद्धाच्या मूर्तीला म्हणजे त्रिवार वंदन करून मेणबत्ती पुष्पहार वाहून त्यांना देखील तुम्ही पुण्यक्रम तुम्ही कमवू शकता. तर खरंच भंतेजी आपला सगळा समाज बराच काही आता वर्षावास काही काही लोकांना बरेच लोकांना माहिती नाही. तर वर्षावास काय आहे म्हणून, वर्षावास कशामुळे आहे म्हणून? वर्षावास याच्यामुळे असतो तथागतांच्या काळामध्ये खूप पाऊस सातत्याने येत असल्यामुळे बऱ्याचशा भिक्खुगणांना रस्त्याने प्रवास करत असताना नदी नाले ओलांडून जावं लागत असल्या कारणामुळं काही भिक्खुगण वाहून जायचे. मग तथागत भगवंतांनी सांगितलं भिक्खुगणांना की माझ्या बुद्धपुत्रांनो तुम्ही आषाढ पौर्णिमापासून सातत्याने 3 महिने एकाच बुद्धविहारामध्ये यासाठी थांबलं पाहिजे. आणि वर्षावास म्हणजे काय? वर्षा म्हणजे पाणी येण्याच्या अगोदरचा काळ आणि पावसाळा सुरू होतो त्यालाच मग वर्षावासाचा काळ म्हणतात. अशा पद्धतीनं भगवंतांनी वर्षावासाचं महत्त्व सांगितलं. आणि मॅडमनी म्हटल्याप्रमाणे काही उपासिकांना उपासकांना वर्षावास म्हणजे हे माहितीच नसतं. तर त्याचं कारण आहे की ते धम्माला जाणण्यासाठी प्रयत्नशील नसतात, श्रद्धावान नसतात, भिक्खू गणांच्या सानिध्यात न राहिल्यामुळे, वाचनाचा अभाव असल्यामुळे त्यांना वर्षावास काय असतो हेच त्यांना कळत नाही. तर हा बद्दीची बरोबर सांगितले तुम्ही माहिती. परंतु आता आपण जेव्हा वर्षावास चालू होतो आणि भंतेजीने आपल्याला सांगितलं की जेव्हा भगवान बुद्ध त्या काळी प्राचीन काळामध्ये त्या 2500 वर्ष पहिले सांगितलेलं की भिक्खूंना काही म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भिक्खू म्हणजे भंतेजी वाहून जायचे. कधी काळी मोठे मोठे जनावर सराफळ वगैरे असे काही विषारी प्राणी देखील चावून त्यांचा कधी मृत्यू व्हायचा. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं की तुम्ही एकाच विहारामध्ये कुठेतरी तुम्ही थांबा की तिथे जेणेकरून आपला समाज असेल. तर बंधू आणि भगिनींनो खरंच आज जो कोणी माझा ब्लॉग बघत असेल किंवा मला कोणी फॉलो करीत असेल तर मित्रांनो आपला धम्म आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिलेला आहे. सगळ्यात श्रेष्ठ धम्म आहे आपला. आणि जर का तिथे तिथे तुम्हाला विहारामध्ये जिथे तिथे जर भिक्खू संघ असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना तिथे जेवण दिलं पाहिजे. त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे ते विचारलं पाहिजे. तुम्ही पुण्यकर्म करून घेऊ शकता, तुमच्या पदरात पाडून घेऊ शकता. पण कशामुळे तुम्ही अशा भिक्खू संघाला जेवण देऊन त्यांना दान देऊन त्यांची राहण्याची कशी सोय आहे काय काळजी करत असताना खरंच आपली हे
पृथ्वी आपली नोंद करून घेत असते. बरोबर बनतेजी? तर खरंच आज मी बनतेजीची थोडी मुलाखत घेतलेली आहे आणि ती मुलगी तिकडे आवाज करते. तुम्ही सांगताना असा ब्लॉग कसा बनवला, पण चला साध्या मनाने बनवलेला आहे, पण तुम्ही बघण्यासाठी विसरू नका. भेटूया आपण.